हाय, शैलेश किचनमध्ये आपला सहर्ष स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण बनवणार आहोत ओल्या बोंबलाची भुर्जी. हे पहा, मार्केटमधून मी ओले बोंबील आणलेले आहेत. त्याला 4-5 वेळा मस्तपैकी धुतलेले आहेत, एकदम स्वच्छ केलेले आहेत. आता त्याला आपण मॅग्नेट करायला ठेवूया. त्यासाठी आपल्याला 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि लिंबू फिरून घेणार आहे मी त्यामध्ये, आणि थोडं आगोळ टाकणार आहे. सावंतवाडीवरून मी आमची वहिनी आहेत नयन आणि श्रावणी, तिच्याकडून थोडा आगूळ आणलेला. तो आगूळ मी आता यात टाकणार आहे. आणि तुम्हाला जर हवं असेल आगूळ किंवा कोकम तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा, मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन तुम्हाला. तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. एक चमचा आपण हळद टाकत आहे. मीठ टाकत आहे. आणि आता मी लिंबू फिरवत आहे त्यावर. थोडा आगोळ टाकत आहे त्यात. आणि त्याला व्यवस्थित मिक्स करत आहे, मिश्रण करत आहे त्याचा. आणि त्याला मी थोडा वेळ मॅग्नेट करून ठेवणार आहे. आणि मॅग्नेट केल्यानंतर त्याचे अर्धे अर्धे छोटे छोटे असे तुकडे करणार आहे बोंबलाचे घेतलेले आहेत. त्याचबरोबर 3 छोटे कांदे कापून घेतलेले आहेत, 3 टॅमॅटो घेतलेले आहेत कापून, अद्रक, लसूण आणि मिरची, अद्रकचा तुकडा, 5-6 पाकळ्या लसूणचे आणि 4 मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत, आणि 5-6 कोकम घेतलेले आहेत. मसाल्यामध्ये लाल तिखट 1 चमचा, धना पावडर अर्धा चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि हळद घेतली आहे अर्धा चमचा. आता आपण पॅनमध्ये तेल ओतूया. जिरा फ्राय करून घेऊया. आता त्यामध्ये आपण कांदा टाकूया. थोडा येलोविश पर्यंत होईपर्यंत परतवायचा आहे. हे बघा, थोडा येलोविश झालेला आहे. आता त्यामध्ये आपण अद्रक, लसूण हे ठेचून, मिरच्या ठेचून ठेवलेल्या हे टाकूया आपण. थोडी हळद टाकूया. आणि मीठ. आता त्यात टॅमॅटो ॲड करूया. आणि 5-6 कोकम आपण त्यात ॲड करूया. कांदा, टॅमॅटो, कोकम, लसूण, अद्रक सगळं एकत्र एक जीव झालेला आहे. आता त्यामध्ये आपण गरम मसाला, धना पावडर आणि लाल तिखट हे ॲड करूया. आणि ओले बोंबील भुर्जीचा मसाला आपला तयार झालेला आहे. आता यात आपण बोंबील बारीक बारीक केलेले बोंबील टाकूया. आणि
परत एक जीव करून घेऊ त्याला. थोडा पाणी ओतलेलं आहे त्यात, जो बोंबलामध्ये राहिलेला पाणी होता तो ओतला मी. आणि त्याला आता 10 मिनटं आपण मंद फ्लेमवर शिजवून घेऊ. आणि ओल्या बोंबलाची भुर्जी ही तयार झालेली आहे. ही भुर्जी चपाती आणि भाकरीबरोबर एकदम चविष्ट लागेल. आपण सुद्धा घरी करून बघा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शैलेश किचनमधून आम्हाला दिलेली बोंबल्याची भुर्जी ही अप्रतिम होती, चवीला स्वादिष्ट होती. अशीच करत राहा आणि अशीच पुन्हा देत राहा.